बस सरकारी असली तरी कायदा काय खाजगी नाही. रस्त्याच्या मधोमध बस थांबून जीवाशी खेळणाऱ्या PMPML चालकावरती कारवाई कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह पुराव्यासहित. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पुण्यातील सर्वात मोठी पण दुर्लक्षित समस्याबद्दल, PMPMLच्या बस सेवा संदर्भात. पुणे महानगरपालिका पैसे देते, ठेकेदार बस चालवतात, पण जबाबदारी कुणाची? या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता. बस स्टॉप सोडून रस्त्याच्या मधोमध बस थांबवली जाते आणि त्याच क्षणी मागून येणाऱ्या रिक्षाचा ऍक्सिडेंट होतो. जर बस स्टॉपवरती बस थांबली असती तर हा अपघात झालाच नसता. फक्त एवढेच नाही तर अचानक ब्रेक मारणे, बस स्टॉपवरती न थांबणे, रस्त्याच्या मधोमध प्रवासी चढवणे, ओव्हरलोड म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, गाडीची PUC फिटनेस नसणे, हॉर्न नसल्यावरती एक्सिलेटर करून लोकांना घाबरवणे, टू व्हीलरला साईडला दाबून त्यांची गाडी पाडणे, शिवीगाळ करणे, उद्धट वर्तन करणे, वाद झाला तर गाडी रस्त्यावरती सोडून जाणे, हा सगळा प्रकार रोज सुरू आहे पुण्यामध्ये. नागरिकांचा सर्वात मोठा गैरसमज काय आहे माहिती आहे का? लोकांना असे वाटते की ही सरकारी बस आहे, आपण यांचे काहीही करू शकत नाही. हे साफ चुकीचे आहे. जास्तीत जास्त बसेस हे ठेकेदारांचे आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे. पण प्रश्न असा आहे, पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी काय झोपले आहेत का? वाहतूक विभाग काय करत आहे? पुणे पोलीस फक्त सामान्य लोकांवरतीच कारवाई करणार का? सामान्य नागरिकांच्या गाड्या जर थोड्याशा बाजूला असेल तर दंड मारला जातो, पण PMPMLच्या बस रस्त्याच्या मधोमध उभी केली तरी काहीही नाही. यामुळे सर्वात जास्त त्रास कुणाला होतो? वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले. बस स्टॉपवरती न थांबल्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरती बसमध्ये चढावे लागते. मित्रांनो, जर तुम्ही आवाज उठवला तर याच्यावरती कारवाई नक्की होईल. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी पाहू शकता. लाईव्ह ऍक्सिडेंट, बस रस्त्यामध्ये थांबल्याचे पुरावे. सरकारी आस्थापना आहे म्हणून त्याच्या नावाखाली कायदा मोडायचा अधिकार कोणालाही नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. बस असो किंवा माणूस, नियम तोडले तर कारवाई होणारच. असाच काही प्रकार जर तुमच्यासोबत घडत असेल व तुमच्या डोळ्यापुढे घडत असेल तर गप्प बसू नका. तक्रार कशी करायची व कुठे करायची त्याचा संपूर्ण तक्रार अर्जाचा नमुना शेवटला जोडला आहे. धन्यवाद.